हाय हॅलो नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवूया शेंगदाण्याची चिक्की. तर शेंगदाण्याची चिक्की आपल्याला कशी बनवायची, साहित्य कसं घ्यायचं, प्रमाण कसं घ्यायचं हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. तर चिक्की बनवण्यासाठी आपल्याला कसं पाक घ्यायला लागतो ते सुद्धा मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा. चला तर मग आज आपण सुरुवात करूया शेंगदाणा चिक्की कशी बनवायची. तर हे बघा, मी एक फुलपात्र भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. तर आपण आता हे बघा, मी या फुलपात्राने शेंगदाणे ओतून घेतले. आता आपण ज्या फुलपात्राने आपले शेंगदाणे घेतले, आता ह्याच फुलपात्राने आपल्याला साखर घ्यायची आहे. आता एक फुलपात्र आपलं शेंगदाणे भरलं तर एकच फुलपात्र आपल्याला साखर घ्यायची आहे. बघा, जेवढे आपण शेंगदाणे घेतले तेवढेच आपल्याला साखरही घ्यायची, तेवढीच साखर ह्याच्यामध्ये ओतून घेतली. आता हे जे आपल्याला शेंगदाणे आहेत ते मिक्सरवरती बारीक करून घ्यायचे. जास्त पण बारीक नाहीत करायचे, थोडेसे मोठेच ठेवायचे. बनवून दाखवते तुम्हाला मी. बघा, या पद्धतीने मी बारीक करून घेतलेले आहेत. बघा, हे असे बारीक करायचे आहेत. जास्त पण मोठे नाही आणि जास्त पण छोटे नाही. तर बघा, इथे मी कढई ठेवली आहे गॅसवरती तापायला. आता माझी लोखंडाची कढई आहे, तुम्ही कोणतीही वापरू शकता. तर एकदा कढई आपण तापून घेतली ना तर गॅस कमीच ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप घालायचे. आणि जी आपण साखर घेतली होती ती साखर आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायची. आता गॅस कमीच ठेवायचा आहे. जर आपण गॅस फुल केला ना तर आपला पाक जे आहे तो करपून जातो आणि मग चिक्की पण खायला आपली करपटच लागते. त्यामुळे गॅस कमीच ठेवायचा आहे. आता एकदा ह्याला हलवून घ्यायचे. लो टू मीडियम गॅसवरतीच आपल्याला हा पाक पण करून घ्यायचा आहे. आता आपला पाक येईपर्यंत आपण ह्या ताटाला तूप लावून घ्यायचे. तुमच्याकडे ब्रश असेल तर ब्रशनेही आपण लावून घेऊ शकता. तर मी हातानेच लावते. सगळीकडून आपल्याला लावून घ्यायचंय जेणेकरून खाली चिटकणार